अशा वेळी म्हणजे ज्यावेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही. ज्यावेळेला एवढी मोठी घटना घडली, तेवढी दुर्दैवी घटना घडली, अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तसे टीकाटिप्पणी करतात, आपल्या अकलेचे तारे तोडतात. मला काय बोलावं या लोकांबद्दल. दुर्दैवी घटना घडलेली विमान अपघातामध्ये अनेक लोकांना मृत्यू होतो. माजी मुख्यमंत्र्यांचा देखील समावेश गुजरातचा. अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल अशी घटना काल अहमदाबादमध्ये घडली. एअर इंडियाचं विमान जे अहमदाबादहून लंडनला जात होतं, त्याचा अपघात म्हणजे अगदी टेक ऑफ झाल्याबरोबर काही सेकंदामध्येच पुन्हा त्या ठिकाणी नागरी भागामध्ये जाऊन ते कोसळलं आणि त्यामध्ये जवळपास 242 प्रवासी आणि कर्मचारी मिळून सगळे त्या ठिकाणी होते. त्यांना आपला जीव गमवावा लागला. एकच जण त्यातून कसा वाचला. आणि ज्या ठिकाणी हे विमान कोसळलं त्या ठिकाणी मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी त्याच्या मेसमध्ये जेवण करत होते, तेही मृत्युमुखी पडलेत. आणि जवळपास असा आकडा हा 270-75 वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे सांगितले जात आहेत, पण 270च्या जवळपास आकडा त्या ठिकाणी गेलेला आहे. अतिशय दुर्दैवी असं म्हणावं लागेल. अतिशय म्हणजे लंडनला विमान चाललेलं होतं. 9 तासाचा 8.5 तासाचा प्रवास होता आणि अगदी उडता क्षणीच हे त्या ठिकाणी जमीनदोस्त झालं. मोठा स्फोट त्यात झाला, कारण लाखाच्या वर 1,00,000 लाख लिटर जवळपास पेट्रोल इंधन त्यामध्ये भरलं गेलेलं होतं. आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि त्यात सगळे प्रवासी बहुतेक होरपळून निघाले. खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही. पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत. तिशी त्यांच्या प्रती या ठिकाणी आदरांजली मी व्यक्त करतो. भाऊ, बघायला गेलं देशाचे पंतप्रधान असो, अमित शहा असो, आणि लोक त्या ठिकाणी पाहणी करायला गेले होते, सहानुभूती व्यक्त केली, मात्र विरोधक यावर राजकारण करताना पाहायला मिळतं. खूप दुर्दैवी घटना आहे. देशाचे पंतप्रधान मोदीजी असतील तात्काळ त्या ठिकाणी गेलेत, गृहमंत्री असतील, सर्व त्याच्या खात्याचे मंत्री असतील तात्काळ त्या ठिकाणी पोहोचलेत. सर्वांनी संवेदना व्यक्त केल्या. अतिशय युद्धपातळीवर सर्व त्या ठिकाणी जी यंत्रणा हल्ली, सगळे अधिकारी त्या ठिकाणी होते. निश्चित हे कर्तव्यच आहे आमचं. पण ज्या पद्धतीने विरोधक बोलत आहेत मला कळत नाही. म्हणजे युद्ध झालं तरी पण त्याची 30 टिप्पणी असते. एवढा मोठा अपघात झाला तरी अशा पद्धतीने अगदी खालच्या भाषेमध्ये ते वाटेल तशा भाषेमध्ये त्या ठिकाणी बोलत आहेत. मला वाटतं यांना म्हणजे गांभीर्य कधी कळेल खऱ्या गोष्टीचं हे मला आता कळत नाही. म्हणजे या युद्धाच्या वेळेलासुद्धा अमित भाईंनी राजीनामा द्यावा, पंतप्रधानांनी राजीनामा द्यावा, असे बालिश स्टेटमेंट ते करत आहेत. त्यांना काही देशाशी घेणं देणं नाही. जे बिचारे एवढे मृत्यू पावलेत त्यांच्याशी, त्यांच्या नातेवाईकांशी त्यांना काही परिजनांशी घेणं देणं नाही. आणि फक्त आपली राजकीय पोळी कशी वाचता येईल, सरकारवर बोट कसं दाखवता येईल. आता इतके वर्ष झाले एअर इंडियाच्या विमानाने आपण प्रवास करतो आहोत. राष्ट्रात असेल, आंतरराष्ट्रीय असेल, देशामध्ये असतील, आपण बघतो आहोत अपघात झाला ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं शोधली जातील, पण सरकार जबाबदार आहे. सरकार असं आहे. मला वाटतं अशा वेळी म्हणजे ज्यावेळेला देश संकटात होता अशावेळी तुम्ही गंभीर नाही. ज्यावेळेला एवढी मोठी घटना घडली, तेवढी दुर्दैवी घटना घडली, अशावेळीसुद्धा तुम्ही वाटेल तसे टीकाटिप्पणी करतात, आपल्या अकलेचे तारे तोडतात. मला काय बोलावं या लोकांबद्दल. यांची खरं तर क्यू यायला लागलेली आहे.